उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या 5 तारखेपासून संयुक्त अशा सभा होणार आहेत। पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शिवाजी पार्क अशा मुंबईमध्ये एकूण 3 सभा होतील। कल्याणमध्ये 1, डोंबिवलीमध्ये 1 आणि मीरा भाईंदरमध्ये देखील एका सभेचं आयोजन करण्यात येणार आहे। तर एमएमआर क्षेत्राबाहेर नाशिकमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एक सभा होईल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या सभा सुद्धा यावेळी होणार आहेत। तर मुंबईसह इतरही ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित सभा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची तोफ एकत्रितरित्या धडाडणार आहे। कुठे कुठे ह्या सभा असणार आहेत, काय अपडेट्स आहेत? ज्या प्रकारे आकांक्षा आपण माहिती घेतली त्यासोबत आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं एक प्रचार रणनीती ही ठरवली जात आहे। शिवाय कुठे रोड शो, कुठे संयुक्त सभा, तर वचननाम्यामध्ये नेमकं काय काय असणार आहे दोन्ही पक्षाचा, कारण दोन्ही पक्षांचा एकत्रित वचननामा सुद्धा 4 तारखेला जाहीर होणार आहे। या सगळ्या संदर्भात चर्चा बैठका नेत्यांमध्ये होतात आणि त्यामुळे संयुक्त सभा, कारण कार्यकर्त्यांची मागणी होती, शिवसैनिक मनसैनिकांचं म्हणणं आहे की जिथे जिथे ताकद आहे तिथे तिथे 2 भावांच्या संयुक्त सभा झाल्या पाहिजे आणि तशा प्रकारची रणनीती, तशा प्रकारचं नियोजन हे केलं जात आहे। मुंबईमध्ये 3 सभा होणार आहेत। पूर्व उपनगरात जी माहिती मिळते त्यामध्ये पहिली सभा होणार आहे, त्यासोबतच मध्ये पश्चिम उपनगरात एक सभा होणार आहे आणि शेवटची जी सांगता सभा असेल ती शिवाजी पार्क मैदान इथे होणार आहे। सोबतच ठाण्यामध्ये जिथे ठाकरे बंधूंची युती आहे, ठाण्यामध्ये एमएमआर रिजनचा जर विचार केला तर ठाण्यामध्ये, त्यासोबतच मीरा भाईंदरमध्ये सभा होणार आहे, कल्याणला एक सभा होणार आहे, डोंबिवलीला एक सभा होणार आहे आणि मुंबई आणि एमएमआर बाहेर नाशिकला एक सभा होणार आहे। त्यामुळे एक 7 ते 8 सभा ठाकरे बंधूंच्या होतील। त्यासोबतच वेगवेगळ्या सभा सुद्धा 2 भावांच्या होणार आहेत। शिवाय आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, ते सुद्धा विविध ठिकाणी सभा घेतील आणि जे मुद्दे या वचननाम्यामध्ये असणार आहेत ते मुद्दे ठळकपणे मांडतील आणि एकूणच कोणते मुद्दे घ्यायचे किंवा कशा प्रकारे प्रचार करायचा या सगळ्याची रणनीती आज उद्यामध्ये ठरवली जाणार असं कळतंय। आकांक्षा, नक्कीच धन्यवाद वेदांत या संपूर्ण माहितीसाठी। त्यामुळे आता 5 तारखेपासून हे दोन्ही नेते एकत्रितरित्या आपल्याला दिसणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।